तुम्ही 3 वर आणता, 2 गेल्या का चोरी गेल्या का नाही ना. नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बघतो आपण की संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्य परिवहन विभागाच्या ज्या बसेस आहेत त्या बसेसची खस्ताहाल झालेली आहे. आणि आपण बघतो आहोत की अनेकदा रोडवर जे राज्य परिवहन महामार्गाच्या ज्या बसेस आहेत त्या बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतो. काही तांत्रिक अडचणी असतात त्यामुळे बंद पडतात. कुठे अपघाताचा सुद्धा मोठमोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होत राहतात. आणि आता आपण मेलघाट मध्ये बघितलं आहे की आपल्याला परतवाडा डेपो मध्ये बघितले आहेत की अनेक बसेसला ताळपत्री लावून, पावसामध्ये ताळपत्री लावून बसेस रोडवर चालू आहे. आणि त्या ताळपत्रीतून जे प्रवासी आतमध्ये बसतात ते पाण्यानं ओले होतात. कशा अवस्थेत बसतात ते त्यांनाच माहीत. परंतु महाराष्ट्राच्या राज्य परिवहन विभागाच्या बसेसचे हाल बेहाल झालेले आहेत. परंतु आता नव्यानेच नुकतेच आमदार झालेले प्रवीणजी तायडे यांच्या अथक प्रयत्नाने आज परतवाडा डेपोला जवळपास नवीन 5 बसेस मिळालेल्या आहे. याआधी 3 बसेस मिळालेल्या होत्या आणि आता नवीन 5 बसेस या उपलब्ध झालेल्या आहेत. आपण या उपलब्ध झालेल्या बसेसचा आपण आपल्या कॅमेरामध्ये बघतो आहोत की नवीन लुक आहे आणि नवीन लुक मध्ये 5 बसेस इथे उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यांची वाली व्यवस्था एकदम सुंदर अशा पद्धतीने केलेली आहे. आता नुकतंच आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते या बसेसचं उद्घाटन होणार आहे. आणि ह्या ज्या बसेस आहेत ह्या बसेस पूर्वतः रोडवर धावणारा आणि प्रवाशांसाठी सुखमय प्रवास हा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमदार प्रवीण तायडे यांनी केलेला आहे. आपण नुकतीच त्यांच्याशी बातचीत करणार. आमदार प्रवीणजी तायडे यांनी आगारातील नवीन बसेसचं उद्घाटन केलेलं. आपण सांगितलेलं आहे की संपूर्ण राज्याची परिस्थिती, राज्य परिवहन विभागाच्या बसेसची परिस्थिती खस्ताहाल झालेली आहे. मेलघाटमध्ये असो की आपल्याला अमरावती जिल्ह्याचे असो, कुठेही बसेस ह्या राज्य परिवहन विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे बंद पडलेल्या पाहायला मिळतं. अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत. काहींना ताळपत्रीमध्ये प्रवास करावा लागतो, त्यामध्ये पाणी सुद्धा गळतो. आज हेच जाण ठेवून आमदार प्रवीणजी तायडे यांनी मागील वर्षी नवीन 3 बसेस उपलब्ध करून दिलेल्या होत्या आणि या वर्षी सुद्धा नवीन 5 बसेसच्या इथं व्यवस्था करून दिलेली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी आज परतवाडा डेपोला 5 बसेस मिळालेल्या आहे. बेहाल होत होते प्रवाशांच्या आणि आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार त्यांनी जे आल्या त्यांनी नुकतंच आपल्याला राज्य परिवहन विभागाच्या बसेसची कुठेतरी दुरावस्था दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आज 5 बसेसचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्यासोबत आमदार प्रवीणजी तायडे आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहे. भाऊ, आपण बघतो आहोत की अनेक प्रवाशांचे बेहाल आपले पाहिलेले आहेत. अनेक तांत्रिक अडचणीमुळे बसेस बंद पडलेल्या आहेत. ताळपत्रीमध्ये बसेस लावून ते प्रवास करतात. परंतु आज तुम्ही 5 बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मागील वर्षी 3 बसेस उपलब्ध झाल्या. काय सांगाल या संदर्भात? मागील वर्षी 5च केल्या होत्या, तुम्ही 3 वर आणता, 2 गेल्या का चोरी गेल्या का नाही ना. मागील वर्षी पण 5 झाल्या होत्या आणि याही वर्षी 5च येईल आणि भविष्यात सुद्धा बसेस येतील. चांदूर बाजारला सुद्धा 10 बसेस उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्यापूर्वी सुद्धा. म्हणजे 2 मतदारसंघात 20 बसेस नवीन आलेल्या आहेत. 20 बसेस पेक्षाही जास्त बसेस आपल्याला आवश्यक आहे. प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे प्रवासादरम्यान. आणि नुकतंच या आगाराचं काम सुद्धा 5 कोटी रुपये परिवहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा माध्यमातून मंत्री महोदयाच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल, जेणेकरून जे मेकॅनिकल आहेत, जे आपले वर्कर्स आहेत, त्यांच्यासाठी सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्याचं ठरलेलं आहे. आणि बसेस ह्या आवश्यक आहे. मला नाही वाटत की या आगारात कोणती बस हे ताडपत्री टाकून नेली म्हणून. परंतु महाराष्ट्रात झालं असेल, एखाद्या वेळेस झालं असेल कदाचित. परंतु जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस महाराष्ट्र राज्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि सन्माननीय मंत्री महोदयांचा राहील आहे. आणि माझा सुद्धा पाठपुरावा यासाठी निश्चित स्वरूपात राहील. हो, आपण बरेच प्रयत्न केलेले आहेत. अमरावती राष्ट्रीय महामार्ग आहे आणि आजपर्यंत रोड झालेला नाही आहे. तसंच थिंदे मिलचा बिकट प्रश्न आहे, त्या संदर्भात काय सांगा? मी आमदार झालो तेव्हा सर्वात पहिला मुद्दा जर होता तर या जुळवा नगरीचा आणि चंद्रबाजार नगर परिषदेचा, नगरपालिकेचा जो टॅक्स वाढला होता त्याच्याबद्दलची स्थगिती, हे पहिलं पत्र होतं हाताने लिहिलेलं माझ्या. आणि त्याच्यातच दुसरं पत्र होतं फिनले मिलच्या संदर्भातलं आणि तिसरं पत्र होतं अमरावती परतवाडा हा राज्यमार्ग त्याचं काम. पश्चिम विदर्भातला हा मला वाटतं की एकमेव रस्ता राहिलेला असेल कदाचित की ज्याचं काम अजून 20-25 वर्षात होऊ शकलं नाही एनकेन प्रकारे. परंतु शेवटी कसं आहे की एकदा तो प्रस्ताव पाठवलेला होता राष्ट्रीय महामार्गासाठी, तो नीती आयोगाने तो नाकारला. त्याच्यामुळे परत तो राज्यमार्ग झालेला आहे. आता परत राष्ट्रीय महामार्गाचा त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. निश्चित मी तुम्हाला शब्द देतो की
या 5 वर्षात त्याचं काम पूर्णत्वात जाऊन तो पूर्ण रोड तो पूर्णत्वात जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. हे होते आपल्यासोबत आमदार प्रवीणजी तायडे यांनी प्रत्येक जो विषय आहे जो मांडलेला आहे संपूर्ण विषय ते पूर्णत्वास नेण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. आणि अमरावती परतवाडा जो महामार्ग आहे ते सुद्धा निश्चित होणार आहे आणि जो फिरली मिलचा प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लागणार आहे आणि जे वर्कर आहेत त्यांचा सर्व संपूर्ण जे प्रश्न आहेत ते निकाली काढल्या जाणार आहे. आणि आजच परतवाडा डेपोच्या 5 बसेसचं उद्घाटन झालेलं आहे. या प्रसंगी त्यांनी संपूर्ण माहिती सहारा समाजाच्या माध्यमातून दिलेली आहे. सहारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती.